אוקיי, ועשייה דשמיא נעשה ונצליח, ברוכים הבאים. आज आपण मिशनात पेसाखीम म्हणजे थर्ड चॅप्टरमध्ये आहोत. आणि थर्ड चॅप्टरचे फार इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी स्टार्ट बाय थँकिंग हकादोश बारुख हू का आपल्याला एवढी मोठी मोठी अपॉर्च्युनिटी दिली आहे तुझा अभ्यास करायला. सेकंडली ऑफकोर्स वी थँक गब्रियल तळकर यांनी जे काळजी घेतात का एव्हरीडे शिवरिंग होतील. आणि ऑफकोर्स राव दॅनियल तळकर फॉर स्टार्टिंग सच अ नाईस प्लॅटफॉर्म. आणि तुम्ही सर्वांना जे अटेंड करतात, इवन दो देर आर लॉट ऑफ अट्रॅक्शन डिस्ट्रॅक्शन वी ऑलवेज से, तरीसुद्धा तोलाचा अभ्यास करण्यामध्ये जी ज्यांना अपॉर्च्युनिटी मिळते, इट्स नॉट सिम्पल. त्याच्यामध्ये खूप मेरिट्स लागतात. एवढे हजारो माणसं आहेत, त्यांच्यापैकी थोड्यांनाच मिळताची चान्स थोडासा अभ्यास करायला. तर बघू कसे आपल्याला ती अपॉर्च्युनिटी मिळाली तर आपण हसदे असे चांगल्या रीतीने घेऊया आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करूया. हा दिस टाइम वी हॅव. सो लेट्स स्टार्ट ॲज युजल. ॲज युजली स्टार्ट विथ अ स्मॉल प्रेयर आणि नंतर मग आपण फुआशलेमा बोलतो, इल्युनिश पण बोलतो आणि मग नंतर वी स्टार्ट शुअर. सो लेट्स स्टार्ट. Here we have आपण first of all we have a small prayer. um, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बोलू शकता. um, okay, here we have. אוקיי, יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא אכשל בדבר הלכה, וישמחו בי חבריי, ולא אומר אל טמא טהור, ולא אל טהור טמא, ולא ייכשלו חבריי בדבר הלכה, ואשמח בהם, כי אדוני ייתן חוכמה מפיו דעת ותבונה. גל עיניו יביט הנפלאות מתורתך. With this small prayer we start. आणि आपण बघतो आता की खोदेश एलूल चालू झालं आहे. आणि खोदेश एलूलमध्ये खूप गोष्टी आहेत. सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स आहे प्रेयर. इम्पॉर्टन्स ऑफ प्रेयर आपल्याला माहिती आहे, असे लिखत चालू होतात उद्या. आणि तर मग आपल्याला त्याच्यावर जास्त विचार केला पाहिजे. प्रेयरच्या बद्दल आपण दरवेळेला बोलतो, इंटरेस्टिंग पॉईंट बोलतो प्रेयरवर. कशी नमाज केली पाहिजे, कशी तफिला कशी पाहिजे आपली. एव्हरी टाइम आपण अजून एक पॉईंट ॲड करतो, अजून एक पॉईंट ॲड करतो. तर आज पण इमितचे असे आपण त्याच्याबद्दल पण बोलूया. फर्स्ट विल स्टार्ट विथ द डेडिकेशन. आपण बोलतो का फॉसलेमा मे दिस, जर पण शिवचा आपण थोडासा अभ्यास होईल आज, तो आपण आपण करतोय. इट स्टँड द मेरिट. आणि त्यांना फॉसलेमा मिळून दे. हे जस्ट वन मोमेंट. ओके. אוקיי, כל מה שאנחנו נלמד היום יהיה לרפואה שלמה. אנה אלחנה בת סיוון, שמואל בן רחל מרים, אסתר עוזה בת חנה לאה, יעקב בן מלכה, מרים בת יוסף, עינב בת רבקה, שיינה בת אביגיל, ברוך חיים בן תרז, רבקה בת זאב, רחל בת מרים, מיכל בת נעמה, דב בר בן רחל, פתיה שושנה בת רבקה, עם כל חולי עמך ישראל. त्यांना पण रेफोची गरज आहे, त्यांना रेफो श्लेमा. हे थोडासा ईच अँड एव्हरी इम्पॉर्टंट वर्ड इम्पॉर्टंट आहे. आणि जेवढा आपण जास्त थोडासा अभ्यास करतो तर ऑफकोर्स तेवढी जास्त ब्लेसिंग येते या जगामध्ये. आणि that's all. सगळ्यांना रेफो श्लेमा मिळून दे, जे पण सुईम आहे, जे पण इंजर्ड झालेत वॉरमध्ये आणि अदरवाईज, ते सगळ्यांना रेफो श्लेमा. आणि ऑफकोर्स लेट्स प्रे का जे पण हेल्दी आहेत ते पण हेल्दी राहून दे. दॅट्स ऑल्सो गुड प्रेयर, ते पण आपण केली पाहिजे.
אני להבדיל בין חיים לחיים, may it be עילוי נשמת, אה, אבי מורי בן ציון בן שרה, אה, אמי מורתי פנינה בת אלישבע, שהריני כפרת משכבה, בנימין בן אסתר, גרשון בן חנה, רינה בת אליהו, דודי מורי עזרא בן אלישבע, עם כל מי ששוכב איתם, תהיה נשמתם צרורה בצרורה חיים. ओके फाईन. आय होप तुमचा व्हॉल्यूम बरोबर आहे, तुम्हाला आवाज परफेक्ट आहे आणि अजून व्हॉल्यूम वाढवायचं असलं तर बोलू शकता. आय ट्राय टू इन्क्रीज इट. एनिवे, सो लेट स्टार्ट. ॲज वी सेड, आपण बोललो होतो का प्रेयरबद्दल बोलणे इम्पॉर्टंट आहे. लवकरच 40 days जे पण आता चालू होतात आत्तापासून 40 दिवस म्हणजे योम किपूर. कोल एलूल रहस्यासाठी आहेत आणि कोला एलूल आपण सेलिखोत चालू करतो आणि एंड ऑफ द कुफा, एंड ऑफ द पिरियड इज ए योमा किपूर. नंतर आपण बोलतो का नंतर पण चान्स असते होशोनार बाला अँड स्टफ. पण तरी सुद्धा ए, आपला आता तो कुफा जो हाय हॉलिडेज बोलतात ते चालू होतात. आणि दरवेळी आपण बोलतो या गोष्टीबद्दल का माणसाने फार सांभाळा पाहिजे या दिवसामध्ये, काय बोलायचं काय नाही बोलायचं. कारण जे पण फिला असते ती आपण शब्द बोलतो तोंडातून ऑफकोर्स. आणि समज तो आपला तोंडच बरोबर नसेल आणि त्याच्यातून खराब झालेला असेल खास शलोम, तर ती फिला पण थोडीशी खराब असते, त्याची एवढी चांगली क्वालिटी नसते. जसं आपल्याला माहिती आहे का. हे आजची एक्झाम्पल घेतलं तर चांगला फोन घेतला तर चांगला चालेल, खराब फोन घेतला तर ती क्वालिटी चांगली नाही. किती पण जास्त चांगले कनेक्शन चांगला असेल तरी काय फरक पडेल. तो एंड पॉईंटच बरोबर नाही आहे, जिकडून ट्रान्समिशन होतं तिकडेच तो बरोबर नाही आहे, तर मग बरोबर मिळणारच नाही. नाहीतर जसं आपण बोलतोय, एक एक्झाम्पल देतो का, जेव्हा माणसाकडे कोणाला तरी जेवण बनवायचं असेल, नाहीतर कोणतरी जेवण खूप चांगला जेवण जेवण आहे आणि तो लोकांना वाटतोय, आणि त्या वेळेला कोणतरी गरीब माणूस येते आणि त्याला तो बोलते, वा एवढं डिलिशियस जेवण, एवढा महागायचा जेवण, रिच लोकांचा, एवढा रिच फूड, श्रीमंत लोकांचं जेवण आहे आणि एवढा बदाम पिस्ता काजू टाकलेला बिर्याणी, काय बोलाल ते, एवढं चांगलं जेवण आहे, तर मला पण टेस्ट करायचं आहे कधी लाईफमध्ये, मला पण खायचं आहे. आणि तो पण आला आणि त्यांनी पण घेतलं, तो पण लाईनीमध्ये उभे राहिला आणि त्याला त्याची वाटणी मिळाली आणि तो बाजूला जाऊन लगेच खायला लागला. तो लगेच खायला लागला. तर मग त्याला तो बोलते, वा एवढा खराब लागतंय, घाण आहे सगळं, खूप खराब लागतंय जेवण. त्याचा मित्र बोलला, खराब कसं, एवढं टेस्टी जेवण आहे लाईफमध्ये असे एवढं चांगलं जेवण कधी आपल्याला मिळत नाही आणि आता मिळालेलं आहे, तू खराब कसा बोलतो. तो बोलते, बघ टेस्ट कर माझं जेवण, हे बघ किती खराब आहे, एवढं घाण लागतंय, खूप घाण आहे. तर मित्र बोलतो, असं कसं होऊ शकते, मी पण तेच खातोय, तू पण तेच खातोय, दोघं जण आपण खातोय तेच, तर काय फरक पडते. मग तेवढं त्या मित्राच्या लक्षात येतं का, तो बोलतो, हा आत्ता मला कळलं तुझा काय प्रॉब्लेम आहे. ज्या म्हशीमध्ये तू घेतलंय ती म्हशीच घाण होती, त्याला किती दिवस धुतले नाही ती म्हशीला, त्याच्यामध्ये किती घाण जमलंय, आणि तू आता जेवण त्याच्यामध्ये घेतलं तर ऑफकोर्स ती घाण म्हशीला लागली होती, आणि म्हणून तुझं जेवण सगळं टेस्टी नाही लागत, अजिबात नाही लागत, त्याच्यामध्ये कशी घाण आहे. हे तर किती पण ब्लेसिंग्स, आकाश बाबू आपल्याला ब्लेसिंग्स पाठवतोय, आपल्याला किती येतात ब्लेसिंग्स, किती पण ते ब्लेसिंग्स आल्यानंतर सुद्धा, समज माझ्याकडे तो क्ली आहे, जो वेसेल आहे, जी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये मला ब्लेसिंग्स मिळतात, त्याच्यामध्येच प्रॉब्लेम असेल, तर मग
कसं काय आपल्याला ब्लेसिंग्स मिळू शकतात चांगल्याशी? कारण तो क्ली आहे, तो भांडच आहे, तोच बरोबर नाही आहे. नाहीतर इन अदर वे आपण बोललो का, समज जर माझा खासू शालोम कोणाचं तोंडच बरोबर नसेल, त्याच्यातून खराब शब्द गेलेत बाहेर, आणि त्याच्यातून परत त्याच त्याच तो त्याचे शब्द आणि ते तोंडात तोंड वापरतोय नमाज करायला आकाश बरोबरच्या समोर, तर आकाश बरोबर बोलते मला त्याच्यातून नको, काय बोलू नको. त्या तोंडातून थोडासा शब्द बरोबर नाही, ते थोडेसे खराब आहेत. ते शब्द तू नमाज करतोय पण ते थोडेसे खराब, बरोबर नाही आहेत का? कारण त्याचे तोंड खराब झाले, तो खराब शब्द वापरण्याची सवय असेल त्याला. असे बोलतात, आपल्याला शिकवतात का 40 दिवस माणूस निदुई मध्ये राहतात. निदुई म्हणजे काय? का त्याची फिला नाहीतर काहीच ऐकत नाही, जमातीमधून तो कट ऑफ होतो त्या सोल. तर मग जमातीमधून कट ऑफ कशाला होतं? कारण त्यांनी खराब शब्द वापरले म्हणून. म्हणून माणसांनी आता जे 40 दिवस आहेत, जास्त केअरफुल राहायला पाहिजे का त्या तोंडातून अजिबात एक पण खराब शब्द नाही निघाला पाहिजे. आणि खास शलमचा खराब शब्द निघाला तर त्याची 40 दिवस इफेक्ट होता. मग सेलिखोत वगैरे पण त्याचा एवढं चांगला नाही होऊ शकत. कारण सेलिखोत पण नाही, रोजाशना पण नाही, आणि यम किप्पूर पण नाही. तर आजपासून ते दिवस चालू झाले, जे 40 दिवसामध्ये योम किपूर आहे, तर जास्त केअरफुल राहायला पाहिजे. खराब वाईट शब्द तोंडातून नाही काढला पाहिजे. सांभाळलं पाहिजे खूप, ऑफकोर्स अख्खा पूर्ण वर्ष सांभाळलं पाहिजे, पण हे शब्द, हे दिवस अजून माणसाने काळजी घेतली पाहिजे. आणि आज युजल आपण बोलतो लसणारा वगैरे तर प्रश्नच नाही आहे, ते त्याचा हालाखाच आहे, ते हालाखाच आहे. तर प्रश्नच नाही आहे त्याच्याबद्दल. आपल्याला माहित आहे किती ते खराब आहे, आणि सगळ्यांना माहित आहे किती ते त्याच्यामध्ये वाईट गोष्टी आहेत. तर तो एक गोष्ट आहे, ती गोष्ट आपण केअरफुल राहिली पाहिजे या एलूलच्या दिवसामध्ये. सेकंडली, एलूलच्या दिवसामध्ये आपण पुढे पण मी बोलूया त्याच्याबद्दल. अम, काय एलूलच्या दिवसामध्ये आकाश बरोबर खूप फील्डमध्ये असतो, जसं बोलतात तसं तो आले बाहेर, आणि आपल्याला डायरेक्टली आपण त्याच्यासोबत बोलू शकतो. या संगत आपण अ, सरळ त्याला बोलू शकतो. त्या संगत आपण त्याला काय पाहिजे ते बोलू शकतो. पण एक वेळा रोशनानंतर तो पॅलेस मध्ये गेल्यानंतर, म्हणजे यम किप्पूर नंतर रोशना 10 दिवस, रोशन यम किप्पूर 10 दिवस पण स्पेशल असतात. पण जे आता मेलेख बसतात ते बोलतात, तो कॉन्सेप्ट आता मध्ये असतो, आणि ते इट्स अ व्हेरी स्पेशल थिंग. आपण खूप हाय लेवलवर गेलेलो असतो ह्या वेळेला, आणि म्हणून या दिवशी माणसांनी केअरफुल राहायला पाहिजे का, जे पण तो चालू करतो या दिवसामध्ये तोराचा ऑब्झर्वन्स, मिtzvotचा ऑब्झर्वन्स जास्त चांगले पाळण्याचा विचार करतोय, आणि जास्त चांगला इम्प्रूव्ह करायचा विचार करतोय, तर त्याच्यामध्ये खूप त्याला यश मिळू शकतं. तर हे दिवस फार इम्पॉर्टंट आहेत. आणि राव इशाय पिंटो किती वर्ष आधी ऐकलं त्यांचं, ते बोलायचे का, ज्या वेळेला माणूस चालू करते ती गोष्ट, कोणती तरी चांगली गोष्ट, तर त्या तो स्टार्टिंग पॉइंट जो असतो, त्याच्यामध्ये ते पूर्ण त्याच्यासोबत त्या मिक्सरला कनेक्टेड राहतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समज माणसानी स्वतःवर घेतलं एक मिक्सवा करायला, सकाळचे ब्राखोत बोलताना हळू आरामात बोलायचं. कधीपासून? आज उद्यापासून सकाळी शाखारीतमध्ये, नाहीतर एव्हरी बराखा जोरात बोलायची, हळू बोलायची. ते स्वतःवर घेतली फॉर एक्झाम्पल, तर एलूल संपल्यानंतर पण, एलूल झाल्यानंतर आणि पूर्ण वर्ष, जे एलूलमध्ये जी त्याला आकाश बरोखूची भीती वाटते, जो यिर आहे, जो हवा आहे, जो प्रेम आहे आकाश बरोखूवर आणि हाशेमवर जो कनेक्शन आहे, तो त्याच्यासोबत पूर्ण वर्ष राहील. जेव्हा तू एव्हरी टाइम ती बराखत करेल हळू, जे तिने आत्ता घेतली ते सतर्क करायला. तसंच मला मी बघतो कोणाला तरी त्यांनी पुरीमला काय केलं होतं. पुरीमला स्पेशल टाइम असतं, राईट? पुरीम इज आउट ऑफ दिस वर्ल्ड, समखा असतं, सगळे खुश असतात, आणि अख्ख्या वर्षामध्ये पुरीमसारखा कोणताच दिवस नाही आहे त्याच्याने माणसाला जो सिमखा राहतो. तर त्यांनी काय केलं, त्यांनी एव्हरी तोराचा अभ्यास, प्रत्येक पार्ट ऑफ तोरा त्यांनी त्या अभ्यास केला. फॉर एक्झाम्पल, त्यांनी तोरा चालू केला, तनाख, मग निवीम क्तुवीम, मग मिशनायोत, तलमूद, सगळ्या
मग शुल्खान अरूख, मिशने तोरा, शुल्खान अरूख आणि मधले सगळे सगळे बुक्स थोडे 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 स्टार्ट केले त्यांनी. केव्हा? पुरीमच्या दिवशी. म्हणजे मग त्याला पूर्ण वर्ष जेव्हा पण तो बुक उघडायचा त्याला ती सिमखा, तो तो आनंद मिळायचा जो पुरीमला त्या संगत होता तो. आणि ते दॅट्स कारण बोलतात का त्वराचा अभ्यास करणारा माणूस सम्यक पाहिजे, सिमखा पाहिजे. आणि तो सिमखा त्याचं पूर्ण वर्ष राहिला. तसंच आता पण समज माणूस स्वतः घेतं काय तरी एलूल करायला, एलूलमध्ये करायला स्वतःवर, तर तर पण त्याला तेव्हा पण त्याला ए, तो हिरआ, तो भीती आहे आणि तो ए, केशर जो कनेक्शन आहे आकाश बरोबर जो जो त्याला ह्या आपल्या जो वाटतो आता कनेक्शन येलूच्या महिन्यामध्ये स्पेशल कनेक्शन जो आकाश बरोखूच्या जवळ माणूस वाटतोय कनेक्टेड वाटतोय, तो कनेक्शन त्याच्या पूर्ण पूर्ण वर्ष त्याच्यासोबत राहील. ओके, लेट्स स्टार्ट आ मिशनायोत. आपण मिशनायोतमध्ये फर्स्ट मिशना केला होता लास्ट टाइम, आणि आता आपण सेकंड मिशनामध्ये जाऊया. ऑफकोर्स पण बद्दल थोडासा अजून बोलू नंतर या मिशनानंतर. एक छान स्टोरी ऐकली ती पण आपण बघूया, आपल्याला चान्स मिळेल तर बोलूया. आणि टायमिंग आपण मिशना एक्सप्लेन करायला ट्राय करूया. मिशनामध्ये या थर्ड चॅप्टरमध्ये आपण बघतो का फर्स्ट मिशना जो आपण त्याचा अभ्यास केला होता त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं का वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मिक्सचर आहेत त्याच्यामध्ये मिक्स झालेत. हा पूर्ण पेसाखमध्ये, मिशनात पेसाखीमध्ये ह्या चॅप्टरमध्ये आपण बघतो का नुसतं हामेच तेच असूर आहे असं नाहीये, पण मिक्सचर जो मिक्स केलेल्या गोष्ट आहे ते पण असूर आहे. पेसाखमध्ये खायला तारोवेत बोलतात त्याला इब्रूमध्ये, तारोवेत इज मिक्सचर. आणि ते मिक्सचर पण असूर आहे आपल्याला ए, ठेवायला घरी, खायला. आणि हे सगळ्या गोष्टी जे आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं त्याच्याबद्दल, का कोणते कोणते गोष्टी आहेत ते असे वाटतात का मे बी अलाउड असतील, पण ते अलाउड नाही आहेत. आणि आता तेच लाईनमध्ये आपण पुढे जातो आणि त्याच किवूनमध्ये त्याच डायरेक्शनमध्ये आपण पुढे जातो आणि अजून काही गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया पुढे या मिशनातमध्ये. आणि त्याची कसं काय डिसाईड करतात का काय गोष्ट असूर आहे पेसाखमध्ये वापरायला आणि ठेवायला घरी, आणि कोणती गोष्ट मुतार आहे, अलाउड आहे. का अलाउड आहे ती गोष्ट, ते पण आपण या पुढच्या मिशनमध्ये बघूया. ए, मग थोडासा आपण बघूया थोडासा तो कॉन्सेप्ट ऑफ तुमआ आणि तहारा ज्याच्याबद्दल आपण प्युरिटी आणि इम्प्युरिटीचे लॉज थोडेसे आपण या मिशनामध्ये पण बघूया, टू अंडरस्टँड का पेसाखला कनेक्शन काय आहे त्याचा, ते आपण पुढे बघूया. लेट स्टार्ट विथ द मिशना. आपण मिशना वाचूया आणि नंतर मग एक्सप्लेन करायला ट्राय करूया. ओके, तर सेकंड मिशना तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. בצק שבשדקי ערבה, אם יש כזית במקום אחד, חייב לבאר, ואם לא, בטל במיעוטו. וכן לעניין הטומאה, אם מכביד עליו חוצץ, ואם רוצה בקיומו, הרי הוא בערבה. בצק החרש, אם יש כיוצא בו שהחמיץ, הרי זה אסור. तर कशाबद्दल बोलतोय आपण? फर्स्ट ऑफ ऑल वी स्टार्ट विथ, तुम्ही बघू शकता इंग्लिशमध्ये पण जो समोर आहे, यू कॅन रीड इन इंग्लिश. आपण ते बघूया, एक्सप्लेन करा बघूया कशाबद्दल बोलतोय आपण. आपण बोलतोय एक माणसाकडे पीठ मळण्याची
चा टोप आहे, तर भांड आहे. त्याच्यामध्ये तो पीठ मळतो आणि त्याच्यामध्ये क्रॅक्स आहेत. आता ते बंद करायला क्रॅक्स बंद करायला त्यांनी वापरलंय का? त्यांनी काय वापरलंय? अ, बचेक. बचेक इज डो, म्हणजे मळलेला पीठ त्यांनी घेतला आणि ते क्रॅक्स मध्ये टाकला आणि त्याच्यानी तो भरून टाकलाय. तो भांडे आजकाल आपल्याला त्याची गरज नाही लागत, कारण खसद्या असे आपल्याकडे भरभराट आहे. सगळ्यांकडे खूप खूप टोप असतात, खूप भांडी असतात आजकाल भाऊ हाशेम. आणि आजच्या काळी आपल्याला या गोष्टींपासून आपल्याला नाही गोष्टी लागत का, माणूस तुटलेल्या भांडं वापरतोय. आधीच्या काळी भांडे, कोणतं पण भांडं असणे, एक टोप असणे, ते खूप सांभाळून वापरायचे. कारण ते महाग असायचे आणि परत त्याला फिक्स करायला अ, थोडासा पण क्रॅक झाला, थोडासा पण काय झाला त्यांना, नवीन घ्यायचं इझी नव्हतं त्यावेळेला. आज भाऊ कसे आपल्याकडे पेसाकची वेगळी भांडी आहेत. ए, योमखोल म्हणजे नॉर्मल डेच्या वेगळी भांडी आहेत पूर्ण वर्षभर. आणि एकच सेट नाही पडत, दोन दोन सेट्स आहेत, तीन तीन सेट्स आहेत. भरभराट आहे, हसदे असे त्याच्यासाठी आपण तो जरा बघूया आकाश गोळखोला, आपल्याकडे एवढी भरभराट आहे. तर इकडे मिशना आपल्याला बोलतोय का त्यांनी ज्याच्यामध्ये पीठ मळतात, तो भांड आहे त्याच्याकडे, आणि त्याच्यामध्ये तो क्रॅक्स भरले त्यांनी, त्याच्यामध्ये तुटले, त्याच्यामध्ये थोडासा गॅप निर्माण झालाय. आणि ती फट भरायसाठी त्यांनी ए, त्यांनी मळेला पीठ घेतला आणि आतमध्ये ढकलला आणि तो सुकल्यानंतर तो दगडासारखा होतो आणि स्ट्रॉंग होतो. आणि मग तो भांडा तो पूर्ण वापरू शकतो परत. तसं त्यांनी केलंय. आता पेसाखमध्ये काय होईल? माझ्याकडे तो भांडे आहे, साफ केले, पण त्यामध्ये तो पीठ तर आहे ना, तो बच्चेक तो डोफ, तो तो मळेला पीठ तो लावलाय तिकडे आणि तो कडक झालाय आता. त्याचा खामेच गमूर आहे, खामेच आहे ते, पूर्णपणे खामेच आहे. काहीच डाऊट नाही आहे त्या खामेच बद्दल. मग तो कसा वापर कसा करायचा त्या भांड्याचा, ते आपण बघूया. कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये अलाउड आहे आणि कुठे कुठे नाही अलाउड, ते नाही वापरायला अलाउड त्याला. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघतो का ए, त्याच्यामध्ये आपल्या मिशनामध्ये लिहिलंय का कझाईत इज अ ऑलिव्ह साईज ऑफ बच्चेक. समज जर तो पीठ आहे, तो बच्चेक आहे, तो लावलाय कुठेतरी आणि त्याच्याने तो भरलाय, तो खड्डा झालाय कुठे, तो भरलाय त्यांनी. तर समज तो कजाईत असेल एका जाग्यावर, तर त्यांनी त्याला अलाउड नाही ते ठेवायला. पण कजाईतची कमी असेल तर त्याच्यामध्ये पण अ, आपण ठेवू शकतो. तर ते बघितलं पाहिजे. मग कोणत्या कजाईत आहे, कोणत्या त्या ऑलिव्ह साईशी जास्त आहे, तेवढं तेवढं ते डिस्टिंक्शन केलं पाहिजे. त्याचा काय फरक पडतंय, ऑलिव्ह साईज जास्त आहे कमी आहे, काय फरक पडतंय ते आपण पुढे बघूया. तर फर्स्ट ऑफ ऑल एक कंडिशन आहे त्याच्यामध्ये. समज तो बच्चेक लावलाय, तो मळून पीठ लावलेला असेल तिकडे, आणि अम, तो समज जर भांड तो स्ट्रॉंग करायसाठी ठेवलंय, ए, तर समज जर कमी असेल, गजायची कमी असेल, तरी सुद्धा त्याला त्याला नष्ट केला पाहिजे आणि ते काढून काढून टाकलं पाहिजे. ते वापरू नाही शकत, वापरू पण नाही शकत आणि ठेवू पण नाही शकत. कारण त्याचा नुसता अ, त्याचं काम आहे नुसतं, त्याला त्याला तो भांड आहे तो स्ट्रेंथन करण्यासाठी आहे. त्याचा मेन भांड्याचा एक पार्ट नाही झालाय तो, तो नुसता त्याला मदत करतोय, त्याला नुसता अजून स्ट्रॉंग करतोय त्या भांड्याला. म्हणून तो डिस्ट्रॉय केला पाहिजे, तो नष्ट केला पाहिजे तिकडून. कारण ए,
जो ओनर आहे तो बोलतोय त्याचा तो भांडा आहे, तो काय बोलतोय, तो तो कॅन्सल ऑफ नाही करत, कारण तो एक वेगळं गोष्ट आहे आणि तो भांडा आहे तो वेगळी गोष्ट आहे. आणि म्हणून तो कॅन्सल आउट नाही करत, म्हणून ए, तो काढू पण शकतोय केव्हा त्याला पाहिजे तेव्हा. तो काढून बाहेर लांब करू शकतोय, कारण त्याच्याशिवाय पण तो भांड राहू शकतोय. तो तो वेसेल आहे, तो क्ली आहे, तो त्याच्याशिवाय पण राहू शकतोय. म्हणून त्या त्या सर्कमस्टन्सेसमध्ये त्यांनी काढलं पाहिजे. आणि मग इकडे थोडासा थोडासा आपण बघतो इम्प्युरिटी आणि प्युरिटीच्या लॉजमध्ये. कोणती गोष्ट इम्प्युरिटी प्युअर असते आणि इम्प्युरिटी लॉजमध्ये आपण ही गोष्ट पण येते. आणि ते आपण बघतो का वेखेन ले इनियन तुमा लिहिलंय इकडे. काय लिहिलंय, कशाबद्दल लिहिलंय? का समज एक शेरेच शेरेच म्हणजे एक इम्प्युअर ॲनिमल जो मेलेला आहे आणि तो टच झाला, तो तो लागला समज जर त्या पिठाला, त्या भांड्याला, त्या बच्चेकला जिकडे भरलेला आहे, तर समज जो कजाईत असेल, समज जो कजाई जो ऑलिव्ह साईजचा लावलेला असेल तिकडे, आणि त्याला ती मेलेली पाल असेल फॉर एक्झाम्पल, किस कळत नाही तोंडाला पण दॅट्स अ एक्झाम्पल. शेरेच म्हणजे मेलेली गोष्ट जी स्पेशल अशी गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये एक क्लासिक एक्झाम्पल आहे मेलेली पाल, शेरेच. आणि ती समज जर टच झाली त्या भांडीला, त्या बच्चेकला, तर तर समज ती गोष्ट कजाईत असेल आणि आणि ती कजाईत असेल, तर त्याला काही खशीव होते, त्याला काही इम्पॉर्टन्स आहे. ऑलिव्ह साईज आहे ते, इट्स ती गोष्ट ॲज इफ एक वेगळी एंटिटी आहे. आणि म्हणून ती कॅन्सल आउट नाही होत, म्हणून ती कॅन्सल ऑफ नाही होत. पण समज जर ती नसेल, आणि म्हणून समज ती कजाईत असेल, तर ती कॅन्सल आउट नाही होत. आणि मग ती ते तमे होतं, कोणती गोष्ट, ते तुमा होतं. आणि तो खोचेच होतं, म्हणजे अ, तो क्ली आहे, तो भांड आहे, तो पण तमे होईल. पण समज तो खोचेच असेल आणि त्याच्यामुळे तो जसं काय, ती गोष्ट सेपरेट आहे आणि तो भांड वेगळं आहे, तर म्हणून ते कनेक्ट नाही होत एकमेकांना. तर तो समज जर ती गोष्ट खोचेच आहे आणि ती इम्प्युअर झाली, पण बाकीचं भांड प्युअर राहिलं, तर आपण जास्त डीप माइंड नाही जात त्या गोष्टींमध्ये, डिस्कस नाही करत प्युरिटी इम्प्युरिटी, पण जस्ट गेट अन आयडिया. आणि त्याच्यावरून शिकतात का ए, तो भांड प्युअर राहतं, कारण तो बच्चे एक लावलेला आहे त्याच्यावर, तो पिठाचा पीठ आणि बच्चे डव लावलाय तिकडे. तर ती गोष्ट सेपरेट आहे, म्हणून तो इम्प्युअर नाही होत, तो प्युअरच राहतं, कारण त्याला इम्पॉर्टन्स आहे. आपण जास्त नाही त्याच्यामध्ये जास्त, पण जस्ट एन आयडिया, जस्ट टू गेट एन आयडिया. आणि समज तो खोचेच नसेल, समज जर तो पिठाचा जो पीठ लावला ज्याच्याने आपण क्रॅक्स भरलेत त्याची इम्पॉर्टन्स नाही आहे आणि ते कमीत कमी कमी आहे, तर तर तो पूर्ण भांड तो इम्प्युअर होतो, कारण दॅट्स अ पार्ट ऑफ इट. तो एक पार्ट बनतोय, तो एक 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 गोष्ट आहे, ती सोबत आहेत ते. आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी, आणि ते एक पार्ट ऑफ द त्या टोपाचा एक पार्ट झालाय तो, तो पीठ ज्याच्याने तो क्रॅक भरलेली आहे. आणि म्हणून तो पूर्ण, जरी सुद्धा तो शेरेच, ती इम्प्युअर गोष्ट त्या पिठाला लागली, त्या बच्चेकला लागली, तर तो टोप, तो पण इम्प्युअर झाला, कारण ते सोबत आहे, सोबत. आणि म्हणून द इम्पॉर्टन्स ऑफ, का म्हणून ती गोष्ट आहे जी बोलतो जी अम, ए- को-
मोर देन कजाईत आणि लेस देन कजाईत इकडे मग तो डिफरन्शिएट होतो. फाईन, आपण इकडेच थांबूया आपल्या एक्सप्लेनेशनमध्ये. आय अंडरस्टँड का ते थोडासा डीप आहे, पण जस्ट टू गेट एन आयडिया आपण काय बोलतो त्याच्याबद्दल. अम, तर मग पुढे आपण बघतो मिशनामध्ये, वेई मकपिद आलाव होचेच. आणि तो कशाबद्दल बोलतोय मिशनामध्ये का समज, तर तो तीच गोष्ट पूर्ण वर्षभर मकपीद करतोय, ती गोष्ट त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, तर मग होतेच होते ती. कारण त्याला काय ते इम्पॉर्टन्स आहे, त्या बच्चेक लावलेले आहे त्याचे, त्याला इम्पॉर्टन्स आहे. आणि मग ए, ओके, आपण पुढे बघूया. सी, मग याच मध्ये आपण पुढे बघतो मिशनामध्ये. जस्ट वन मोमेंट. ओके. וכן לעניין הטומאה, אם מקפיד עליו חוצץ, ואם רוצה בקיומו, הרי הוא כערבה. मग पूर्ण वर्ष समज तो मकपीत करत असेल त्या गोष्टीवर, समज ती गोष्ट असेल तिकडेच कम्प्लिटली कनेक्टेड आणि तो काढायचा लॅकपीत करत असेल, तर त्या गोष्टींमध्ये पण आपण बघतो का तमे आणि ताहोरमध्ये आणि पेसाखमध्ये पण त्याच्यावर इफेक्ट होतं. कारण त्याची इम्पॉर्टन्स आहे काहीतरी, एक वेळ त्या गोष्टीला इम्पॉर्टन्स मिळेल तर ते खोचेच होते, समज इम्पॉर्टन्स नसेल ते खोचेच नाही. आपण बघतो का तुमा आणि तारेच्या लॉजमध्ये पण एक गोष्ट जी आपल्याला खूप प्रॅक्टिकल असते, जेव्हा आपण नेतियादायम करतो, नेतियादायमध्ये पण तुमा आणि ताराचा लॉजची इम्पॉर्टन्स असते. काय वर्ड्स तुमा आणि तारा तिकडे नेतियादायमध्ये जेव्हा आपण पाव खातो, नाही तर सकाळी उठल्यानंतर नेतियादायम करतो, तेव्हा पण तुम्ही राव ऑफकोर्स राव गब्रियल संगत शिकला असेल ते. शोखानोक, जेव्हा शोखानोक सिरीजमध्ये नित्यादयमच्या लॉजमध्ये तुम्ही शिकलात का नित्यादयम करताना खोचेच नाही पाहिजे. समज जर हातावर द फाईन एक्झाम्पल असतो नेल पॉलिश. नेल पॉलिशचा प्रश्न असतो. नेल पॉलिश जे लावतात, ऑफकोर्स तो ब्राईट कलर नाही पाहिजे, सगळ्यांना माहिती आहे. कारण ब्राईट कलर इज नॉट मॉडेस्ट. अट्रॅक्शन इन काय दुसऱ्यांचे काय बोलतात ना, नजर लिमशॉक करतं. लिमशॉक इज टू खिचतं आणि माणसांचं लक्ष जातं तिकडे. म्हणून माणसांनी, समज जर नेल पॉलिश लावायची आवड असेल तर माणसांनी स्त्रियांनी नेल पॉलिश लावला पाहिजे, पण सिंपल साधा कलर एकदम लाईट पाहिजे, एकदम ब्राईट रेड कलर आणि स्टफ. ते इनमॉडेस्ट बोलतात त्याला, कारण ज्याचं लक्ष नाही त्याचं पण लक्ष जाईल तिकडे. पण इकडे आपण तुंबा आणि ताराच्या लॉजमध्ये कुठे आपण बघतो, म्हणजे इम्प्युरिटीच्या लॉजमध्ये जेव्हा समजा तो नेल पॉलिश पूर्ण असेल, तर मग ते खोचेच नाहीये. म्हणजे ते मध्ये अ, ते इंटरप्ट नाही करत. जसं काय माणसाने ग्लव्ज नाही घातलेत, इट्स अ पार्ट ऑफ नखचा एक पार्ट होतं, आणि म्हणून ते नेत्रेदम करायला प्रॉब्लेम नाहीये. पण समज थोडंसं निघालंय, नाहीतर आजकाल जेलचे मिळतात आणि नख वाढला आणि तिकडूनचा एक पार्ट तो जेलचा नाहीये, जेलचे नेल पॉलिश, आणि तर माणसाला लाज वाटतं बाहेर, म्हणजे स्त्रियांना बाहेर जायला लाज वाटतं, तिला दाखवायला बोट लाज वाटतात, कारण ती लॅकपीत करते. कारण ती बोलते नाही, ही गोष्ट ती नाही, मला आता जाऊन लगेच लावलं पाहिजे नवीन नेल पॉलिश. जेल जेल लावतात ते कम्प्लीट केलं पाहिजे, पुन्हा जाऊन ती पैसे खर्च करून, नाही तर घरी लावतात कोण कोण, ते केलं पाहिजे, कारण आता चांगला नाही दिसत, तुम्हाला लाज वाटते. तर मग त्या गोष्टींमध्ये इट्स अ खोचेच. म्हणजे आता त्यांनी नित्यदम केला, तर ती ब्राखा कली ती मे बी बतालाय, आणि ते सांभाळलं पाहिजे. म्हणून जे पण नेल पॉलिश लावतात, तर आयदर काहीच नाही पाहिजे, कम्प्लिटली काढलेलं पाहिजे, नाहीतर ए, पूर्ण पाहिजे. कम्प्लीट म्हणजे पूर्णपणे ते परफेक्ट पाहिजे. समज परफेक्ट नसेल आणि स्त्रियांना समज लाज वाटत असेल, त्या नॉर्मली लाज वाटत असेल, ज्या सिच्युएशनमध्ये बोट दाखवायला ज्याच्यामध्ये नेल पॉलिश निघालंय, बरोबर नाहीये, तर इट बिकम्स अ खोचेच आणि ते दाईम.
इट डझन, तो नित्यनेम बरोबर नाही केलं तिने, म्हणजे नित्यनेम नाही झालं बरोबर तिचं, असं कन्सिडर होतं. म्हणून आपल्याला इकडे पण आपण बघतो का लॅकपीत करते, नाही लॅकपीत करते, ते पण इकडे पण आपण बघितलं. आपल्यासाठी प्रॅक्टिकली आपल्याला ती गोष्ट फार इम्पॉर्टंट असते. नाहीतर माणूस जो पेंट करतो घरी, पेंटिंगचं काम करतो, नाहीतर तर त्याच्या हातावर पेंट असतं. समज तो लॅकपीत करत असेल, बाहेर जायला त्याला लाज वाटत असेल, एवढा पेंट लागलाय, तर मग तो प्रश्न आहे, ते विचारलं पाहिजे काय करायचं. समज जर तो प्रोफेशनल पेंटर असेल आणि त्याचा पूर्ण एव्हरी टाइम त्याचा हात तसाच असेल आणि त्याला अजिबात लाज नाही वाटत, काय नाही फरक पडत त्याला, कारण तोच काम आहे, त्याचा पूर्ण हात तसंच रंगलेले असतात एव्हरी टाइम, स्प्रे पेंटिंग काइंड ऑफ. तर दॅट्स अ डिफरंट थिंग. तर मग कोणती पण पर्टिक्युलर केस असेल ते रावला विचारलं पाहिजे का असं असं आहे का, काय करायचं. तर तुम्ही ऑफकोर्स तुम्ही निती लॉजमध्ये शिकला असेल आहे. तर इकडे आपण बघतो का इकडे पण समजा तो लॅकपीत करत असेल, समजा तो पर्टिक्युलर असेल बाबा, हे तो इकडे लावलेला बच्चे का आहे, तर तो आहे नाही आहे, किती आहे, कसा लावलाय आणि किती साईज आहे, तर मग त्याच्याने फरक पडतं. म्हणून इथे आपण बघतो का तो केअरफुल राहायला पाहिजे माणसाने, का कोणत्या टाईपनी भरलाय तो बचेक, तो क्ली. ओके. तर पुढे आपण बघतो याच ओके, पुढे आपण बघतो בצק החרש, אם כיוצא בו שהחמיץ, הרי זה אסור. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्याकडे दोन गोष्टी आहेत. एक त्यांनी घेतला बच्चेक, त्यांनी दोन पीठ मळले, एका भांड्यामध्ये पीठ मळला, दुसऱ्या भांड्यामध्ये पीठ मळला, हे दोन्ही एका वेळेलाच केलं त्यांनी. आणि एक एक त्याच्याकडे एक एक एका टोपामध्ये, जे एका भांड्यामध्ये त्याच्याकडे आहे, एका टोपामध्ये फॉर एक्झाम्पल त्याच्याकडे बच्चेक आहे, जो ज्याला चेक करायचं त्याला का तो खामेच झाला का नाही. तर नॉर्मली खामेच कसे बघतात, त्याला फटके दिले बच्चेकला, तर असा पोकळ आवाज येतो आणि त्याच्यावरून कळतं का तो खामेच झाला. त्याची फुगणी झाली आणि तो खामेच आहे. ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे, जो जो जे पण चपाती बनवतात आणि हे, ते त्यांना बरोबर माहिती आहे का आम्ही काय बोलतोय. ऑफकोर्स, का समज त्याची फुगणी झाली असेल तर त्याला फटका दिला तर त्याचा आवाज येतो, पोकळ आवाज येतो असा थोडासा, जरी पण बाहेरून जास्त दिसत नाही, जास्त गुळगुळीत होता तो आणि पोकळ आवाज येतो. तर त्याच्याकडे दोन असतील, एका वेळेला दोन दोन भांड्यांमध्ये त्यांनी बनवून ठेवलेत. एका साईडचा जो त्याला पाहिजे जो आहे, त्याला चेक करायचं का त्याला तो खामेच झाला का नाही, तो चेक करतोय, त्याला फटका दिल्यानंतर त्याला कळतंय नाही खामेच नाही झाले अजूनपर्यंत, तो पोकळ आवाज नाही येत. पण दुसरा आहे, जे दोन्ही एका वेळेला केलेत, तो खामेच झाला, त्याला फटका दिला तर त्याला पण त्याला आवाज येते जसं काय तो खामेच झालाय त्याचा. तर तर बोलतात का पहिला पण आहे तो पण असुर आहे वापरायला आपल्याला. का का आपण बोलतो नाही आपल्याला आवाज नाही येत पण तो खामेच झालेला असेल, आपण तो रिस्क नाही घेऊ शकत. आणि म्हणून तसे दोन दोन बच्चेक असतील आपल्याकडे, बच्चे जो पीठ मळून ठेवले आपण दोन बाजूला, आणि एकाकडे आपण फटका देऊन ऐकतो तर समजतंय का झाले, आणि दुसऱ्याकडे नाही झाले, तर दोन्ही पसू येत वापरायला आणि दोन्ही खामेच झालेत, ते आपण इकडे शिकतो. तर ते पण आपण केअरफुल राहायला पाहिजे का आत्ता तुम्हाला आपल्याला आवाज नाही येत, पण तरी सुद्धा आपण तो रिस्क नाही घेऊ शकत. आणि म्हणून ते दोन्ही खामेच म्हणून कन्सिडर करतात आणि दोन्ही असुरे पेसाखमध्ये वापरायला, खायला, ठेवायला. पेसाख चालू झालाय बरोबर. म्हणून त्याला बच्चे हा खेरेश बोलतात, डेफ डेफ डव बोलतात त्याला, कारण त्याचा आवाज नाही येत म्हणून. तर देऊ पण. आणि समज जर ते 18 मिनिटं होऊन गेले, 18 मिनिटं होऊन गेले, तर ऑफकोर्स ते दोन्ही आसूर आहेत. एक वेळा मौन ठेवलेत आणि त्याचे 18 मिनिटं होऊन गेले, दोन्ही आसूर आहेत वापरायला. ओके.
फाईन. तर आपण इकडे थांबूया या मिशनामध्ये आणि बेजा तसे बद्दल अजून थोडंसं बोलूया. एक छान छान स्टोरी ऐकली त्याच्याबद्दल पण बोलूया. ए, का माणसांनी किती केअरफुल राहायला पाहिजे मिtzvot मध्ये. आणि जेव्हा माणूस केअरफुल असेल मिtzvot मध्ये, तर अकादश बारुख हू किती मदत करतो आपल्याला माहित आहे. अम, तर एक माणूस होता मीरा श्लोमो लांदव करून ही स्टोरी ऐकली. तर एक माणूस होता आणि तो प्लेनमध्ये चढला त्याच्या फॅमिलीसोबत. आणि तो नमाज करायला लागला आणि त्याची नमाजचा टाइम झाला होता आणि त्याला नमाज करायला ते ऑप्शन होतं, त्यांनी तिकडंच मिनखा करायला लागली त्याला. तर प्लेनमध्ये चढला, थोडासा अजून टाइम होता टेक ऑफ करायला, तर त्यांनी मिनखा करायला उभा राहिला. मिनखा करायला लागला आणि तेवढ्यात अनाऊन्समेंट आली. बोलतात का ज्याला पण ए, ए, जो पण रेडी आहे, प्लेनमध्ये आमचे ओव्हरबुक झालेत आणि जास्त माणसांना आम्ही चुकून सीट्स विकलेत. कोण पण रेडी असेल लेवतेर करायला म्हणजे गिव्ह अप करायला त्यांची सीट, तर त्याला त्याला ते $1000 द्यायला रेडी आहेत. म्हणजे आता ही फ्लाईट नाही, ते पुढची फ्लाईट पकडतील. $1000 द्यायला रेडी आहे. तर आता तो मिनखा त्यांनी चालू केली त्या माणसानी. फाईन, ऑफकोर्स त्यांनी बिनियामध्ये केली पाहिजे, पण त्यांनी त्याला टाइम नव्हता. त्याच्यासोबत मुलं, त्याची बायको आणि मुलं होते 3. आणि त्याला ऑप्शन नव्हता म्हणून त्यांनी तिकडेच मिनका केली प्लेनमध्ये. पण आता मिनका चालू केली त्यांनी. आणि $1000 यंग फॅमिलीला जो प्रॉब्लेममध्ये आहे, इट्स अ बिग थिंग. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यांनी, पण तो आता मिनका करायला लागला. तो मिनका करायला लागला आणि का ऑप्शनच नव्हता. तो तरी बोलतो नाही नाही नाही, माझ्या इकडे माइंड डायव्हर्ट होतोय. आणि ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे का, एक वेळ आपण नमाज करायला लागलो नाही तर तोराचा अभ्यास करायला लागलो तर खूप इंटरप्शन्स येतात आणि खूप डिस्टर्बन्स असतात आणि आपलं लक्ष कुठेतरी दुसरीकडे खेचून घेतं. कुठे दुसरीकडे. आणि ती टेस्ट असते आपली. जसं आपल्याला बोलतात रब्बानी, का समज जर आपल्याला माहित असेल का आपण तो मीन आमिदा करायला उभा राहिलो आणि डिस्टर्ब डोक्यामध्ये अजून विचारायला लागले नाही तर एक माशी त्रास देते. माशी नाहीतर मच्छर, नाहीतर माशी येऊन जाऊन त्रास देते. नाहीतर एक नॉन ज्यूइश येतो आणि त्रास देतोय. तर तो बोलते काय, मी हे आकाश बरखूची सेवा करायला उभा राहिलो आणि इकडे मला डिफिकल्टीज काय येतात, मला त्रास कशाला होतोय. मी गपचूप नीटपणे करतोय सर्व, पण का त्रास होते मला. ही माशी का त्रास देते मला, मला नमाज का नाही करून देत. नाहीतर हे माणसं नॉन ज्यूइश का येतो इकडे आणि का मला मला का नाही मला का नाही थोडं आकाश बरोबर सेवा करून देत. तर तेव्हा त्याला माहित पाहिजे हीच त्याची मोठी टेस्ट आहे. हीच आता त्याला हीच त्याला मोठी आता मोठा काम आहे त्याला. का या टायमाला त्यांनी जास्त कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट केला पाहिजे. आकाश बरोबर पाहिजे का जास्त कॉन्सन्ट्रेट करेल. आणि जेव्हा तो त्या गोष्टींपासून बाहेर निघेल आणि त्याला डिस्टर्ब नाही होणार आणि तो कॉन्सन्ट्रेट करेल, तर त्याला त्याला यश मिळालं म्हणजे. पण हाशिमला पाहिजे तो जास्त कॉन्सन्ट्रेट करेल, नाही का हाशिमला पाहिजे का तो डायव्हर्ट होईल त्याचं अटेन्शन. हाशिमला पाहिजे नाही, आता तो विसरून, ते सगळं विसरून जा आणि चालू कर तुझं नमाज. आणि मग ते ते आकाश बरोबरला पाहिजे म्हणून त्याला येऊन त्रास होतोय. तिकडे पण त्याला विचारलं नाही, हाशिम ती माझी टेस्ट आहे आता, आता मला ती दुसऱ्या कुठेच लक्ष नाही गेलं पाहिजे. त्यांनी नमाज चालू ठेवली, चालू ठेवली. जाऊ आता त्याला काहीच नाही ऐकायचं आहे बाहेरचा. चालू केली, नमाज कंप्लीट झाली. ओसे शलोम केला, आलेनू केला. आणि नंतर पुन्हा अनाऊन्समेंट आली का कोणच बाहेर नाही आलं प्लेनमधून. आणि ती ओव्हर बुकड आहे. कोण पण रेडी आहे त्याची सीट द्यायला. तर आता रेट वाढवलं त्यांनी आणि $2500 केले त्यांनी. प्रत्येक माणूस जो निघेल त्याला $2500 मिळतील. आणि पुढची फ्लाईट पकडायची अजून थोडे तासांनी दुसरी फ्लाईट आहे. तर हा बोलला ओके, हा रेडी आहे. हा, त्याची बायको आणि 3 मुलं.
सर्वजण रेडी आहेत ती फ्लाईट सोडून दुसरी फ्लाईट धरायला. आणि त्याच्यानी त्याचा प्रत्येकाला $2,500 मिळाले. आणि त्याचा एवढा मोठा फायदा झाला आणि तो बोलला ओके, तो बाहेर गेला. थोडा तास ते लोक बसले आणि पुढची फ्लाईट पकडून ते ते त्यांच्या डेस्टिनेशनला पोहोचले. तर खसदा असेम, खसदा असेम केव्हा केव्हा आपल्याला दिसतं लगेच ती त्वचावत रिझल्ट्स असतात, केव्हा केव्हा ते रिझल्टचा टाइम मागतं. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट ऐकली मी याच्याबद्दल. एलुल एलुल माणसांनी अ, मध्ये दोन वेगळ्या टाईपचे रामबाम एक्सप्लेन करतात आपल्याला का दोन प्रकारची सेवा असते. के अवधीम के बनीम के अवधीम. एक टाईपची सेवा असते अक्कादच कडे करतो आपण. त्याच्यामध्ये आपण भीतीने करतो. अरे, गेल्या वर्षी काय झालं, सगळं रोशनाला डिसाईड झालं. काय पण झालं ते रोशनाला डिसाईड झालं. काय नवीन गोष्ट नाही अख्खा वर्ष. सर्व रोशनाला डिसाईड झालं. किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे रोशना. आपण किती नमाज केली पाहिजे आत्तापासून का रोशनाला डिसाईड होईल, म्हणजे पुढचं वर्ष चांगलं जाईल. बरोबर आहे, चांगले विचार आहेत, बरोबर आहे ते. दॅट्स द एम ए, दॅट्स द ट्रूथ फॉर शुअर, ऑफकोर्स. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये एक त्याच्याशी पण अजून हायर लेवलची सेवा आपण केली पाहिजे. त्याच्यामध्ये एलूल महिन्यामध्ये आपण बोलतो का आकाश बरोबर आपल्या जवळ फील होतं. तो आपल्या जवळ आहे खूप. आणि मध्ये कोणत्याच प्रकारचा त्रास काय मध्ये नाही येत. डायरेक्ट कनेक्शन आकाश बरोबर सोबत आहे आपल्या. आणि म्हणून तो कनेक्शन आहे. प्रत्येक मिनिटचं जे पण आपण करतो त्याच्यामध्ये आपण जास्त कनेक्ट करतो. जास्त चांगल्या रीतीने आपण कनेक्ट करतो आकाश बरोबरला. तर एलुलमध्ये जेव्हा आपण येतो आणि आकाश बरोबर सेलिखोत बोलतो, ती भीतीने नाही केली पाहिजे. भीतीने ऑफकोर्स भीती पाहिजे, पण ॲट द सेम टाइम हवा विथ लव टू त्याला जसं काय माणूस एक मुलगा आहे, छोटा मूल आहे आणि त्याचा आबा नाही आहे घरी आणि तो समज किती महिन्याने तो घरी येतोय तर त्याला कसं वाटतं. त्याला कशी तो किती आनंदित होतो. त्याला किती किती त्याला मिस करत होता त्याच्या आबाला, त्याच्या इमाला, त्याच्या आई वडिलांना दोघे नसतील तर किती तो मिस करत होता. आणि तो लहान मुलगा जेव्हा त्याच्या आबाला भेटतो, नाहीतर इमाला भेटतो, नाहीतर मग तो खास शोलून कुठे वॉरला गेला असेल आणि तो पुन्हा आला, तर ती फिलिंग असते. तो तसं त्या रीतीने माणसाने आकाश बरोबरच्या जवळ जायला बघितलं पाहिजे. सगळेजण तसेच तोरामध्ये एक्झाम्पल देतात. जसं काही जसं माणसाला जसं कोणाला प्रेम असतं दुसऱ्यावर, तर तो कशा रीतीने तो विचार करतो प्रत्येक वेळेला, प्रत्येक मोमेंटला. आणि मग तो जवळ जातो, त्या किती मध्ये गुंतलेला असतो. तसंच आकाश बाळकूची सेवा करण्यामध्ये माणसं गुंतलेलं पाहिजे. आणि मग एलुलमध्ये आपण येतो आणि ती फिलिंग पाहिजे. ते कनेक्शन पाहिजे, तो बॉन्ड अजून स्ट्रेंथन करायला बघितला पाहिजे. आणि मग आपण सेलिखोत चांगला सिमखानी वाचलं पाहिजे ना, अचबूतनी. सिमखा विथ हॅपीनेस, नॉट अचबूत इज सॅडनेस. सॅडनेस इज नॉट फॉर अस. सॅडनेस आपण नॉन ज्यूससाठी ठेवूया. ज्युईश लोकांमध्ये सॅडनेस नसतं. इट्स अचवूत नाही आहे आपल्याकडे. माणसानी सम्या करायला पाहिजे. कारण जे पण ते करतो ते चांगल्यासाठी होतं. आपल्याला माहिती आहे, जे पण होतं चांगल्यासाठी होतं. जे पण होतं त्याचं परफेक्ट असतं. आपल्याला नाही कळत, पण तरी सुद्धा सिमखा नाही तर अचवूत नाही पाहिजे, सॅडनेस नाही पाहिजे. दुःखी होऊन माणसाने नमाज नाही केली पाहिजे. खुशीने नमाज केली पाहिजे. का आकाश कोणी आपल्याला संधी दिली त्याच्यासोबत बोलायला, त्याच्यासोबत अजून जवळ यायला. आणि ती माणसाने घेतली पाहिजे एलुलमध्ये. प्रत्येक दिवस इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक क्षण इम्पॉर्टंट आहे. ज्याला पण टाईम मिळेल त्याच्यामध्ये माणसाने तेलीमचा टप्पा बोललं पाहिजे, अधून ओलम बोललं पाहिजे, इगदाल बोललं पाहिजे, जे पण त्याला येतं ते बोललं पाहिजे, ज्याच्यामध्ये तो आकाश बरोखोला कनेक्टेड असेल. म्हणून आपल्याकडे चिचीत असतं, मेजुजा असतं, बराखोत असतात. 100 बराखोत केली पाहिजे दिवसामध्ये. आणि सर्व कशासाठी म्हणजे आपण कनेक्टेड राहू आकाश बरोखोला. म्हणून एलुलमध्ये आपण सेलिखोतलो पण माणूस उठतं. अजून एक फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सेलिखोतला आपण दरवेळ बोलतो का, जो पण सेलिखोतला उठतो
सकाळी लवकर उद्यापासून बेजात असे ट्राय केले पाहिजे. दुसऱ्यांना डिस्टर्ब नको करू, घरच्यांना डिस्टर्ब नको करू. नाहीतर माणूस उठतो रात्री 4 वाजता, त्याला सेलिखोतला उठतो आणि मग स्वतःसाठी कॉफी बनवतो, चहा बनवतो आणि मग आवाज करतो, सगळ्यांना डिस्टर्ब करतो. नाही तर बायकोला उठवतो, बोलतो उठ माझ्यासाठी चहा बनव, माझ्यासाठी हे बनव, पाणी गरम कर. अ, तू स्वतः स्वावलंबी राहा आणि तू नमाज कर. दुसऱ्यांना कशाला त्रास देतो. नाहीतर जोर जोर दरवाजा आपटतो, लाईट लावतो, सगळ्यांना उठवतो. दॅट्स नॉट अ देरे खतोरा. तोराप्रमाणे कोणाच्या जीवावर करतो गेजेल शेना. म्हणजे जशी काही दुसरी झोप घेणे जर चोरी झाली, दॅट्स ऑल्सो चोरी. गेजेल शेना बोलतात त्याला. आणि समज जर तो 4 वाजता उठतो आणि घरच्यांना सगळ्यांना तर डिस्टर्ब करतो आणि आता दुसऱ्यांना दाखवतो का मी बा उठतोय बघा, मी उठतोय सेलिखतला, तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि तो मिचवा एक मिचवा करतोय, छोटी मिचवा करतोय, पण मोठा आवेरा करतोय पण त्यासोबत दुसऱ्यांना डिस्टर्ब करून. तर ते पण केअरफुल राहायला पाहिजे. ज्याला पण करायचं आहे, केलं चांगलं आहे, सेलिकोतला जाणे इम्पॉर्टंट आहे, पण दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या जीवावर नको करू. स्वतःवर कर, स्वतःवर घे करायला, दुसऱ्यांना त्रास नको देऊ, स्वतः गपचूप कर. काय नाही, गपचूप पण करू शकतं. गपचूप पण दरवाजा लावता येतो, दुसऱ्यांना डिस्टर्ब न करता. ते पण माणसाने केअरफुल राहायला पाहिजे. तर आपण इकडेच थांबूया आपण. सगळ्यांना आपण विल फिनिश द शिवर विथ अ स्मॉल स्टोरी. सॉरी सॉरी, स्मॉल प्रेयर. आपली स्टोरी संपली झाली, टाईम नाही अजून स्टोरीला. तर विथ अ स्मॉल प्रेयर तुम्ही समोर बघू शकता स्क्रीनवर. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים, אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים, אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים, אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבר שחת. שנאמר, ועתה אלוהים תורידם לבר שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So thanks a lot for being with us, studying together. बेजात Hashem असंच आपण अभ्यास करत राहूया आणि असंच रोशन आपला अजून चांगला होईल. असे लिखत सरी सगळ्यांना ऑल द बेस्ट. चांगल्याशी उठा, थकवा येईल संध्याकाळी, पण बेजात Hashem थोडासा गपचूप राहायला पाहिजे, गप राहायला पाहिजे. कारण माणूस थकल्यानंतर काय पण बोलतो, तो वैतागतो, कंटाळा येतो त्याला. तर ते पण थोडं थोडे दिवस थोडा प्रॅक्टिसला टाइम लागतं. जे पण सेलिंग करतात ते सांभाळा, कारण त्रास होतो रात्री संध्याकाळी, त्रास होतो. केअरफुल राहायला पाहिजे, रेडी राहायला पाहिजे त्या त्या टेस्टसाठी. आणि मग सेलिंग पण चांगला झाला पाहिजे. आणि जास्त खूप इम्पॉर्टंट आहे मक्षवत थिंकिंग. काय थॉट्स, चांगले विचार आले पाहिजेत, तोंडातून शब्द बरोबर काढले पाहिजेत. आणि अख्खा महिना आपण सांभाळलं पाहिजे कसं बोलायचं सर्वांसंगत. अजून चांगल्याशी बोलायला गोडीने बोलायला शिकलं पाहिजे सगळ्यांसंगत. मी स्वतःला बोलतो, तुम्हाला नाही, पण तुम्हाला सांगत शेअर करतोय. गोडीने बोललं पाहिजे सर्वांसोबत. जास्त ट्राय केलं पाहिजे गोडीने बोलायला आणि विदाऊट लाश होणार बेजात शेम. सो थँक्स लॉट फॉर लिसनिंग. आणि खजाक बरू कोल तू शलम शलम. खोदिश